गुड मॉर्निंग. आज मी लेट उठलो आहे. खूप नाही, 6:30. सो युजल रुटीन. जरी 6:30ला उठलो आहे तरी पाणी उठल्या आणि मी एक गोष्ट नोटीस केली आहे, खूप जण अर्धा लिटर पाणी पितात किंवा खूप पटकन पाणी पितात. तर असं नाही करायचं, थोडंच पाणी प्यायचं. तांब्या जरी मोठा असला तरी मी पाणी थोडंच घेतलं. सो चूक नका करू, जास्त पाणी प्यायचे. सो या, लेट्स गेट स्टार्टेड. सो मी इकडे आलो आहे, पण दुकान बंद आहे, बाहेर दूध आहे. सो मी दूध घेणार, CCTVमध्ये दाखवतो. आणि सो आपल्या युजल प्री वर्कआउट रुटीनसाठी दूध खूप इम्पॉर्टंट आहे. दूध नाही तर चहा नाही ऑब्वियसली. आणि शुगर रशसाठी बिस्किट तोडू. सो आता मी चहा ठेवेल, फ्रेश होईल आणि कमी गॅसवर चहा लगेच बनवून जाईल. लगेच म्हणजे माझं फ्रेश होऊन होईल. एक मेंस फिजिक कंपटीशन में पार्टिसिपेट करने वाला है. आर्यन, कैसे लग रहा है? वी आर ऑलमोस्ट रेडी. पाणी घेतलं आहे, आता सॉक्स. आणि मला एक गोष्ट सांगायची होती की मी दरवेळेस सब्जा कन्झ्युम करतो जिममध्ये असताना. फक्त माझे सॉक्स काय नाही भेटत मला यार. सो जिममध्ये असताना मी सब्जा खूप कन्झ्युम करतो. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांचं डाएटमध्ये चहा किंवा कॉफी आहे, जे माझ्या डाएटमध्ये खूप आहे, त्यांनी सब्जा कन्झ्युम करायला पाहिजे. सो ते ॲसिडिक लेवल थोडं नॉर्मलवरती ठेवतो. दो मला कधी ॲसिडिटी झालेली नाही आहे याआधी, तरी मी सेफ साईड म्हणून. आर्यन कन्वीनियंस स्टोर में और राइस बॉल्स ढूंढ रहा है और मैं वॉशरूम ढूंढ रहा हूँ. और फिर रूम खत्म हो जाती है. पर जैसे मैंने बोला, अगर आप क्योटो में जाओगे तो स्पेस का इतना इशू ना होने की वजह से रूम्स के साइजेस भी थोड़े बड़े होते हैं. बाथरूम में भी जो भी लगता है वो सब कुछ है, पर सब कुछ एक बहुत ही कॉम्पैक्ट स्पेस में उन्होंने. तो ऑल राईट, रेडी टू गो. हट यार, हे बघा, जेव्हा मी येतो सकाळी तेव्हा हार्डली 4 ते 5च बॅग असतात. सो जिम करून परत आलो आणि आज ब्रेड आणि एग्स पोस्ट वर्कआउट असेल आपला. त्या पोस्ट वर्कआउट मीलच्या आधी डिसाईड केलं की हे पेल, कारण की मला थोडा गॅप घ्यायचा आहे मध्ये. असं काही फिटनेसशी रिलेटेड रिझन नाही आहे, फक्त मी काम करतो आहे म्हणून. तर हे दही, मँगो, थोडीशी साखर आणि पाणी आहे. ह्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यूज स्क्रीनवरती येतील. सो आय थिंक दिस इज फाईन. फक्त जो इश्यू आहे तो आंबा आणि दही एकसाथ खायला नाही पाहिजे किंवा कन्झ्युम नाही करायला पाहिजे असं म्हणतात. बट स्टील आता मी हे घेईल. आय गेस मी एकदा परत स्ट्रेचिंग करणार आहे, कारण की खूप जास्त मला बॅकमध्ये पेन फील होतो आहे. आणि पेन असा जॉईंट्स नाही, मसल स्ट्रेन झाल्यासारखा. सो येस,
एकदा हे झालं की मी बाकीचे काम आवरेल आणि त्यानंतर एक सँडविच. सी यू देन. सो या मी कुकिंग स्टार्ट केली आहे. दिस इज व्हॉट इट लुक्स लाईक. मला असं वाटतं हे प्लेन खालून चालले खूप. हे खरंच खालून चाललं आहे खूप युजलपेक्षा. खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की वेदरमुळे तो डिफरन्स दिसतो आहे. लाईक व्हॉट द फक इज दिस. या साईडला तर खूपच जास्त आलं आहे आबा. वातावरण असं झालं आहे जसं डिमेंटर्स येणार आहेत. खूप पाऊस. युजली मी संध्याकाळी चहा नाही पित, पण आज कंटिन्यू पाऊस चालू आहे. सो वेदर मस्त आहे. आणि बाहेर चहा पडताना जर वाव फंबल मी बाहेर पाऊस पडतो आहे आणि जर बाहेर पाऊस पडतो आहे आणि तुमचं चहा प्यायचं मन नाही होते तर देर इज समथिंग रॉंग विथ यू. तर ऑलराईट डिनर इज डन. आज काय जास्त नाही झालं. सँडविच होतं, 3 सँडविच आणि त्याची स्टफिंग, बटाटा, टमाटे, कांदा, बाकी मसाला, मीठ वगैरे थोडं. सो मी गेस करतो की प्रोटीनमध्ये काहीच नव्हतं. कार्बोहायड्रेट, स्टार्च ते सगळ्या गोष्टी जास्त होत्या. आय गेस ब्रेडमध्ये जास्त प्रोटीन होतं बाकी गोष्टींपेक्षा. सो या ते डिनर आणि मँगो एक आंबा खाल्ला मी. जे लोकांनी जिम स्टार्ट केली आहे 1 वर्ष झालं आहे. आय होप एका वर्षात बऱ्यापैकी नॉलेज येतं जर तुम्ही सिरियसनेसने करत असेल तर. पण माझं एकच सजेशन राहील, एकदम फायनल सजेशन जे आपल्यावरती आहे, ॲप्लिकेबल आहे, ज्याचं बाकीचे पण एक डे टू डे लाईफ चालू असते वगैरे वगैरे. डबल मसलच फॉलो करायचं. आणि हे मी माझ्या रुटीनवरून सांगतो आहे, कारण की माझा स्प्लिट थोडासा विचित्र आहे. आणि कुठला मसल ग्रुप कसा ट्रेन करायचा किंवा डबल मसल, सिंगल मसल हे घेतल्यावरती काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींवरती मी व्हिडिओ बनवेल. दॅट डिपेंड्स की खरंच कोणाला बघायचं असेल तर मी, कारण की त्याच्यात खूप एफर्ट्स जातील. पण मग डबल मसलच करायचं वीकमध्ये आणि त्याने तुम्हाला रिझल्ट्स भेटतील. सी यू. गुड नाईट.